सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का, की आपल्याकडे एक इलेक्ट्रिक शेगडी तरी असायलाच हवी. पण तुम्हालाच काय अगदी सगळ्यांनाच असं वाटतंय आणि ह्या सगळ्यांना वाटल्यामुळे अगदी आउट ऑफ स्टॉक त्या शेगड्या झालेल्या आहेत. अगदी कुठल्याही कंपनीची आणि कितीही महागाची असली तरी आउट ऑफ स्टॉक दिसतायत. त्यासाठी ना अगदी परफेक्ट असे इंडक्शन घ्यायचं की कुकटॉप घ्यायचं यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. इंडक्शनचे काय फायदे आहेत आणि कुकटॉपचे काय तोटे आहेत किंवा इंडक्शनचे काय तोटे आहेत, या दोघांचे फायदे आणि तोटे मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत बरं का. आणि या सगळ्यांमध्ये पेक्षाही जर तुमच्याकडे ऑलरेडी इंडक्शन असेल आणि तुम्ही तरीसुद्धा कुकटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर तो घेण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण की इंडक्शनवरती सुद्धा अगदी परफेक्ट स्वयंपाक होतो. फक्त त्यावरचं एक मेन म्हणजेच की आपल्याला फक्त त्यावरती इंडक्शनचे म्हणजेच इंडक्शनचं प्रेस्टिजचं असेल तर प्रेस्टिजचंच आपल्याला नॉनस्टिकचं पॉट वापरावं लागतं किंवा स्टील आणि लोखंडाचीच वापरावी लागतात. या सगळ्यांवरचं सोल्युशन म्हणून मी तुम्हाला ना एक बेस्ट ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल फुल कंपॅरिझन, तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.